ची डेफिनेशन आपण दिलेली आहे. काय डेफिनेशन बाळांनो? ए बार क्रॉस बी बार असेल तर डेफिनेशन काय दिली आपण? काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा इंटू एन कॅप. एन कॅप हा काय असतो? युनिट वेक्टर अलॉंग द वेक्टर ए बार अँड बी बार राईट हँड रूल नुसार. हा फॉर्म्युला आपण दिलेला आहे. त्याची मॅग्निट्यूड जर काढायची असेल आपल्याला, ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड काय येईल बघा बर. मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. एन कॅप हा युनिट वेक्टर असल्यामुळे त्याचं उत्तर 1 असणार आहे. म्हणजे आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. हा फॉर्म्युला तयार होतोय मॅग्निट्यूडचा. त्याच्यावरून साइन थीटा काय असणार आहे? साइन थीटा इक्वल टू बघा मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हा अँगल काढण्याचा फॉर्म्युला आपला तयार झाला. दोन वेक्टरच्या मधला जर अँगल काढायचा असेल बाय युजिंग क्रॉस प्रोडक्ट तर फॉर्म्युला काय तयार होते बघा. मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. दोन वेक्टरच्या मधला जर अँगल काढायचा असेल युजिंग डॉट प्रोडक्ट नुसार काय रे? cos थीटा इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आवाज येतोय का रे माझा? हो येतोय. ठीक. वर घेऊ. ह्या साईड समजला बघा. साइन थीटाचा फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे. मी डायरेक्ट नोट तुम्हाला शिकवतोय, तुम्ही नंतर लिहून काढा. बघा दिला गेला साइन थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला. अँगल बिटवीन टू वेक्टर्स साइन थीटा इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू बी बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हा शेवटी फॉर्म्युला दिला बघा अँगल बिटवीन टू वेक्टरचा. मग त्यातले रिमार्क बघा. फर्स्ट रिमार्क काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार आत्ताच घेतलाय आपण. मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजेच काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. सेकंड रिमार्क काय दिलाय? ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स असतील आणि या दोन्हीचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो थर्ड वेक्टर निघतो ए बार क्रॉस बी बार. म्हणजे ए बार क्रॉस बी बार हा ए बारला आणि बी बारला परपेंडिक्युलर वेक्टर असतो. राईट हँड रूल नुसार आपण काल सांगितले तुम्हाला. बघा दिले त्याच्यामध्ये ए बार क्रॉस बी बार इज अ परपेंडिक्युलर वेक्टर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स असतील त्याचा क्रॉस प्रोडक्ट थर्ड वेक्टर हा ह्या दोन्हीला परपेंडिक्युलर असतो प्लेन मध्ये. समजतंय बघा. ए बार क्रॉस बी बार काढला तर नेहमी तो परपेंडिक्युलर वेक्टर येतो. थर्ड काय नोट बघा. द युनिट वेक्टर एन कॅप अलॉंग ए बार क्रॉस बी बार इज गिव्हन बाय. बघा थर्ड नोट घेतोय बाळांनो मी. आपल्याला ए बार क्रॉस बी बार क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन काय माहिती आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा इंटू एन कॅप हा युनिट वेक्टर. मग ह्या दोन्हीचा जर मी रेशो घेतला काय येईल बघा. ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार साइन थीटा इंटू एन कॅप डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार साइन थीटा. हा टोटल पार्ट कॅन्सल होईल आणि एन कॅप इक्वल टू काय लिहिता येईल बघा आपल्याला. एन कॅप जर काढायचा असेल तर ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. समजलं का मी काय सांगतोय बाळा तुम्हाला? दोन वेक्टर्स आहेत. हा एक वेक्टर आहे ए बार, हा एक वेक्टर आहे बी बार. आणि ह्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो थर्ड वेक्टर निघतो आणि तो थर्ड जो वेक्टर असतो तो त्या दोन्ही वेक्टरला
परपेंडिक्युलर असतो हा एक वेक्टर येणार आहे. समजा हा एम बार असेल आणि याचाच युनिट वेक्टर काढायचा असेल तर एखाद्या वेक्टरचा युनिट वेक्टर काढण्याचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, एन बार वेक्टर माहिती असेल त्याचा युनिट वेक्टर काढण्याचा फॉर्म्युला एन कॅपचा काय, एन बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ एन बार. त्याच फॉर्म्युल्यानुसार ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजेच एन कॅप हा थर्ड युनिट वेक्टर म्हणजे ह्या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्ट हा परपेंडिक्युलर वेक्टर असतो. म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टरचा जर युनिट वेक्टर काढायचा असेल तर फॉर्म्युला येतोय ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इन क्रॉस मॅग्निट्यूड ऑफ बी. समजला का रे फॉर्म्युला देसाई? हो सर. हे तुम्ही लिहून काढायचे रे, रिमार्क मी काही लिहून देत नाही आता, नंतर तुम्ही लिहून काढा. का लिहून द्यायचेत? लिहितो आम्ही. तुम्ही लिहा. फोर्थ रिमार्क काय दिलाय बघा, इफ ए बार अँड बी बार आर एनी टू को प्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये बट नॉट को लिनियर पण एका लाईन वरती नाहीत किंवा पॅरलल नाहीत वेक्टर्स, then any vector c bar in the space can be given by c bar equal to x a bar plus y b bar plus z c bar. बघा समोर लक्ष द्या रे बाळांनो, x a bar प्लस y b bar प्लस z इंटू या ठिकाणी a बार क्रॉस b बार घेतला तरी चालतो का. हा एक वेक्टर आहे ए बार, हा वेक्टर बी बार आहे, ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट पण थर्ड वेक्टर असणार ए बार क्रॉस बी बार. आणि तिन्ही वेक्टर को प्लेनर आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. आपण पाठीमागची डेफिनेशन घेतली बघा. आणि थर्ड वेक्टर एक सी बार वेक्टर एक आहे तो पण को प्लेनर असेल तर सी बार ह्या तिन्हीचा काय असणार बाळांनो, लिनियर कॉम्बिनेशन असेल का. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर को प्लेनर कधी असतात, एक वेक्टर दुसऱ्या दोन किंवा तीन वेक्टरचा लिनियर कॉम्बिनेशन येत असेल तर दिलेले वेक्टर्स को प्लेनर असतात. म्हणजे हा सी बार त्या तीन वेक्टरला को प्लेनर, ए बारला को प्लेनर असणार, बी बारला को प्लेनर असणार, ए बार क्रॉस बी बारला पण तो को प्लेनर असणार आहे. समजले का? 4 नंबरचा रिझल्ट समजलाय निकम? हो सर. ओके, मला सांगायचं बाळांनो 5 नंबरचा रिझल्ट काय आहे बघा. ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार इक्वल असतात का रे? राईट हँड रूल मग काय असतात? निगेटिव्ह. निगेटिव्ह वेक्टर ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस बी बार क्रॉस ए बार. ओके, नेक्स्ट रिझल्ट काय बघा बाळांनो, दोन वेक्टर पॅरलल असतील म्हणजे थिटा किती डिग्री झाला रे? 0 डिग्री. मग ए बार क्रॉस बी बार काढायचा असेल तर काय बघा बर, फॉर्म्युला काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थिटा, थिटा म्हणजे 0 इंटू एन कॅप. मग मला सांगायचं साइन 0 ची व्हॅल्यू किती असते रे? 0 म्हणजे 0 इंटू किती असणार, उत्तर किती येणार? 0. म्हणजे दोन वेक्टर पॅरलल असेल तर क्रॉस प्रोडक्ट काय येतो? 0 येतो. आणि दोन वेक्टर पॅरलल असतील तर डॉट प्रोडक्ट काय आलता बघा. समोर लक्ष द्या रे, समोर लक्ष द्या. ए बार क्रॉस ए बार काढायचा असेल, ए बार क्रॉस ए बार काढायचा असेल, दोन वेक्टर पॅरलल झाले, ह्या डेफिनेशन नुसार त्याचं उत्तर 0 येणार. दोन वेक्टर पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0 येतोय. पण ए बार डॉट ए बार किती येतो? मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर हा फॉर्म्युला मधला फरक आहे बाळांनो. ए बार क्रॉस ए बार हा 0 असतो आणि ए बार डॉट ए बार हा मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर असतो. डोक्यात राहील का? डोक्यात राहील ना रे? मग नोट काय दिली बघा, दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर त्याचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येतो किंवा क्रॉस प्रॉडक्ट 0 येण्याच्या तीन कंडिशन दिलेत तुम्हाला. ए बार क्रॉस बी बार 0 कधी येईल? ए बार 0 असेल, बी बार वेक्टर 0 असेल किंवा अँगल थिटा 0 असेल तर. आणि डॉट प्रॉडक्ट 0 येण्याचे चान्सेस कोणते कोणते होते रे? ए बार डॉट बी बार 0 कधी कधी येतोय? ए बार इक्वल टू 0 असेल तर, किंवा
बी बार इक्वल टू 0 असेल तर, किंवा थिटा किती पाहिजे? 90 डिग्री. 90. डॉट प्रोडक्ट 0 कधी असतो? दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर. क्रॉस प्रोडक्ट 0 कधी असतो? दोन वेक्टर पॅरलल असतील तर. डोक्यात राहील का? आता सांगा बाळांनो मला, आय कॅप डॉट आपण आय कॅप काढतो, उत्तर किती आलं रे? 1. 1 आलं. आता आय कॅप क्रॉस आय कॅप किती येईल? 0. बरोबर. दोन वेक्टर पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0, डॉट प्रोडक्ट म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप. युनिट वेक्टर 1 येणार. समजलं का? मग आता जे कॅप क्रॉस जे कॅप किती घेऊ द्या? 0. 0. के कॅप क्रॉस के कॅप किती येणार? 0. 0 येणार. एक क्रॉस प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज आहेत. आणि डॉट प्रोडक्टला काय असतंय? आय कॅप डॉट आय कॅप असेल तर उत्तर 1. जे कॅप डॉट जे कॅप असेल तर 1. के कॅप डॉट के कॅप असेल तर 1. क्रॉस असेल तर 0, डॉट असेल तर 1. समजलं का? बाळांनो समजते का रे? नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर किती दिले बघा? 6 नंतर 7 मध्ये काय रिमार्क दिलेत? काय दिलेत बघा? ए बार इक्वल टू के इंटू बी बार, देन ए बार क्रॉस बी बार इक्वल टू. बघा बाळांनो, ए बारची व्हॅल्यू आहे के इंटू बी बार. बी बारच्या के टाइम्स आहे, म्हणजे ए बार आणि बी बार काय झाले? कोलिनियर. कोलिनियर किंवा पॅरलल. एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरला पॅरलल काय स्केलर मल्टिपल असेल तर दिलेले दोन वेक्टर्स कोलिनियर किंवा पॅरलल असतात. मग आपल्याला ए बार क्रॉस बी बार काढायचं आहे, उत्तर किती येईल? डायरेक्ट सांगायचं झालं तर दोन वेक्टर्स पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट किती असतो? मॅग्निट्यूड ऑफ 0 असतो. याचं उत्तर 0 असणार. बघा सोडवून बघायचं असेल तर ए बारची व्हॅल्यू पुट केली मी के इंटू बी बार, आणि हा क्रॉस बी बार, बी बार क्रॉस बी बार तुम्हाला 0 माहिती आहे, म्हणजे के इंटू 0, उत्तर आलं 0. समजलं का? त्याच्या पुढचा रिमार्क काय बघा बाळांनो? ए बार बी बार सी बार आर एनी 3 वेक्टर्स इन द प्लेन. हे 3 वेक्टर्स आहेत स्पेस मध्ये, प्लेन मध्ये नाही, स्पेस मध्ये. देन ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू काय लिहिता येते बघा बाळांनो? ए बारचा क्रॉस प्रोडक्ट आहे बी बार प्लस सी बार बरोबर. तर ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार, या लॉला लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. कोणता लॉ म्हणायचं बाळांनो? कोणता? लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. ह्या ठिकाणी असं असेल तर रे, बी बार प्लस सी बार क्रॉस ए बार असेल तर इथं काय लिहिता येईल तुम्हाला? असं लिहिता येणार आहे का ए बार क्रॉस बी बार? नाही. काय लिहावं लागेल आपल्याला? बी बार. बी बार क्रॉस ए बार प्लस सी बार क्रॉस ए बार. त्याला कोणता लॉ म्हणणार मग आता? राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ बाळांनो? राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजला का? आता 8 नंबरचा रिझल्ट बघा. इफ ए बार अँड बी बार आर एनी 2 वेक्टर्स and m and n are 2 scalars. ए बार आणि बी बार दोन वेक्टर्स आहेत, m आणि n आर 2 स्केलर्स आहेत. तर m इंटू ए बार क्रॉस बी बार इक्वल टू, बघा असं लिहिता येईल बाळांनो. ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट काढून त्याला m न मल्टिप्लाय केलं काय, किंवा m इंटू ए बार काढला क्रॉस बी बार काढला, किंवा ए बार क्रॉस यम बी बार काढला तरी सेमच उत्तर येतं. समजलं का? कारण स्केलरनं कोणत्याही वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर काही इफेक्ट होत नाही. नेक्स्ट आहे यम ए बार क्रॉस यन बी बार असेल. इथं ए बारला एम न मल्टिप्लाय केले, यम हा स्केलर आहे, बी बारला एन न मल्टिप्लाय केले, हा एन स्केलर आहे. तर यम एन एकत्र घेऊन
तुम्ही ए बार क्रॉस बी बार काढला तरी चालतो. mn इंटू ए बार क्रॉस बी बार. समजलं का रे बाळांनो? हो. नेक्स्ट प्रॉपर्टी तर मी तुम्हाला वरतीच प्रूव्ह करून दाखवले. आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के. किती? आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के 0. आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के 1. 1. ओके. आणि आता त्याच्या पुढची प्रॉपर्टी काय बघा बाळांनो. हा वेक्टर आय, हा जे आणि हा के एका लाईन दिला असेल म्हणजे आय क्रॉस जे कॅप दिला असेल. बघा आता एका लाईन म्हणजे काय, आय लिनियर आय जे के ऑर्डर आय जे के असेल तर याचं उत्तर असतं के कॅप. आय क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप. मग जे कॅप क्रॉस के कॅप काय येईल? आय कॅप. आय कॅप येणार बरोबर. आणि के कॅप क्रॉस आय कॅप काय येईल? जे कॅप. जे कॅप येईल. पण आय डॉट जे काय असतं रे? आय कॅप डॉट जे कॅपचं उत्तर किती असतं? 0. 0 बरोबर. आय कॅप डॉट जे कॅप दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्याचं उत्तर 0 येते. पण आय कॅप क्रॉस जे कॅप असेल तर आय जे के एका लाईन असलं पाहिजे. आय जे के आय, के आय जे असं एका लाईन. पण रिव्हर्स असेल तर रे, म्हणजे जे कॅप क्रॉस आय कॅप असेल तर मायनस मायनस के कॅप. के कॅप बरोबर. मग आता इथं के कॅप क्रॉस जे कॅप असेल तर रिव्हर्स आहे बघा. आय जे के च्या रिव्हर्स येते मायनस आय कॅप. आता कोणतं राहिलं? जे कॅप क्रॉस आय कॅप, के कॅप क्रॉस जे कॅप. आता कोणतं राहिलं रे? आय कॅप क्रॉस के कॅप का येईल? मायनस जे कॅप. मायनस जे कॅप. समजलं का बाळा? समजलं का रे? हो सर. फास्ट होतंय का? फास्ट होतंय? नाही. ऑनलाईन असल्यामुळे जरा समजत नाही. तुम्ही समोर असल्यावरती समजते. सोमवारपासून ऑफलाईन चालू होते. फास्ट होत नाही ना? ठीक. या नेक्स्ट रिझल्ट बघा. आता महत्वाचा रिझल्ट आहे बाळांनो. वेक्टर ए बार दिलेला आहे. काय दिलाय बघा? वेक्टर ए बार A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. तसाच वेक्टर बी बार दिलेला आहे तुम्हाला. B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. B2 जे कॅप प्लस B3 के कॅप असे दोन वेक्टर्स दिलेले आहेत. त्या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट कसा काढला होता रे मी? ए बार डॉट बी बार काढा असेल तर दोन वेक्टरची व्हॅल्यू माहित असेल तर डॉट प्रोडक्ट कसा काढला? त्या ठिकाणी काय A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप डॉट B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. डॉट प्रोडक्ट घेत असताना आपल्याला माहिती होतं आय कॅप डॉट आय कॅपचं उत्तर 1 असतं आणि आय कॅप डॉट जे कॅपचं उत्तर किती असतं? 0. त्यामुळे आपण डायरेक्ट काय केलं? आय कॅपचा कोएफिशियंट A1 त्या ठिकाणी आय कॅपचा कोएफिशियंट B1 A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 हे तुमचं फायनल उत्तर आलतं का रे? A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 हे डॉट प्रोडक्टचं उत्तर आलतं. पण आता तुम्हाला दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा असेल म्हणजे ह्याच्यामध्ये 3 वेक्टर ह्याच्यामध्ये 3 मध्ये क्रॉस घेताना A1 आय कॅप क्रॉस B1 आय कॅप काय घेणार रे तुम्ही? 0 बरोबर. आणि A1 आय कॅप इंटू B2 जे कॅप म्हणजे काय ना तिथं A1 B2 आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजेच काय लिहिणार? आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे जिथं तुम्ही के कॅप लिहून असं सोडवावं लागेल आपल्याला. मग असं न सोडवता आपण काय करतोय बघा, जर तुम्हाला दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा असेल तर डायरेक्ट त्याचा घ्यायचा डिटर्मिनंट.
डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट रो ला काय असतंय तर आय जे के. सेकंड रो ला वेक्टर ए बार मधील आय जे के चे कोएफिशियंट कोणते आहेत रे? A1 A2 A3. आणि थर्ड रो ला वेक्टर बी बार मधील आय जे के चे कोएफिशियंट B1 B2 B3. ह्याचा जो काय डिटर्मिनंट येईल ते तुमचं फायनल उत्तर. आणि हा एक वेक्टर जे येणार आहे, वेक्टर प्रोडक्ट हा वेक्टर असतो आणि डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू स्केलर असते. तिथं डायरेक्ट स्केलर व्हॅल्यू येत होती. समजलं का बाळांनो? वेक्टर प्रोडक्ट घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा? डिटर्मिनंट फर्स्ट रो ला काय? फर्स्ट रो ला आय जे के बरोबर. आणि सेकंड रो ला कोएफिशियंट ऑफ ए वेक्टर. कोएफिशियंट ऑफ ए वेक्टर. थर्ड रो ला कोएफिशियंट ऑफ बी वेक्टर. बरोबर. आणि इथं आता बी बार क्रॉस ए बार सांगितलं तर पहिल्यांदा जे के आय जे के. सेकंड रो ला कोएफिशियंट ऑफ बी वेक्टर. कोएफिशियंट ऑफ बी वेक्टर B1 B2 B3. आणि ह्या A1 ठिकाणी A1 A2 A2 A3. A3. ह्याचं काय असेल ते उत्तर. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या त्या डिटर्मिनंट मध्ये फरक काय झाला? हा थर्ड रो सेकंड रो ला आलाय, सेकंड रो थर्ड रो ला गेलाय. दोन रो इंटरचेंज केलं तर काय असतं? डिटर्मिनंटची प्रॉपर्टी घेतली होती आपण 11वी मध्ये. इंटरचेंजिंग एनी टू रोज. दोन रो जर इंटरचेंज केलं तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फक्त साइन न चेंज होती. म्हणजे ए बार क्रॉस बी बारचं जर उत्तर 3 येत असेल तर त्याचं उत्तर सॉरी वेक्टर येणार येतो. जो वेक्टर येत असणार त्याच्या तो ऑपोजिट वेक्टर येणार. म्हणजेच थोडक्यात ए बार क्रॉस बी बार इक्वल टू काय येणार? मायनस बी बार क्रॉस ए बार. समजलं का बाळांनो? डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टी झालत्या का? ओके. डोक्यात राहील का? क्रॉस प्रोडक्ट जर काढायचा असेल तर आपण डिटर्मिनंट मेथड वापरतोय आणि डॉट प्रोडक्टला डायरेक्ट फर्स्ट रो मध्ये फर्स्ट वेक्टर मधला आय कॅपचा कोएफिशियंट इंटू सेकंड वेक्टर मधील आय कॅपचा कोएफिशियंट प्लस जे कॅपच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन प्लस के कॅपचा कोएफिशियंट. समजलं का? प्रॉपर्टी समजत का रे? हो. आणि लास्ट दिल्या बघा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, जर क्रॉस प्रोडक्ट वापरायचा असेल तर साइन थिटा वापरायचा फॉर्म्युला. साइन थिटाचा फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हा तुमचा साइन थिटाचा फॉर्म्युला आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि दोन वेक्टर मधला कॉस थिटानं फॉर्म्युला काढायचा असेल, डॉट प्रोडक्ट न काढायचा असेल तर काय फॉर्म्युला? ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय, पटकन सांगायचं, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बरोबर. डॉट प्रोडक्ट न काढायचा असेल तर कॉस थिटा वापरायचा आणि क्रॉस प्रोडक्ट न काढायचा असेल तर साइन थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय बघा? मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला काय बघा? डॉट प्रोडक्ट वरून ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. समजलं का? लास्ट काय बघा? जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्ट. बरोबर. काय दिले बाळांनो? ए बार अँड बी बार. इफ ए बार अँड बी बार आर रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट विथ द सेम इनिशियल पॉइंट, then the determine a parallelogram with base दिलाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार, हाईट दिलाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार, साइन थिटा. एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला काय बघा बाळांनो? काय दिलाय रे? एरिया ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. डोक्यात ठेवा, पॅरलेलोग्रामचा एरिया काढायचा असेल तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार हा फॉर्म्युला आहे. घ्या एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड, पाटील सर, फाइंड द क्रॉस प्रोडक्ट. फाइंड द क्रॉस प्रोडक्ट. एक्झाम्पल घ्या रे बाळांनो. स्क्रीन चालू कर मला दिसू.
लिहा. फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार. रेकॉर्डिंग असू दे. ए बार क्रॉस बी बार and verify that it is orthogonal ब्रॅकेट मध्ये perpendicular to both A bar and B bar. त्यामध्ये फर्स्ट A बार दिलेला आहे I cap प्लस J cap मायनस K cap. B बार दिलेला आहे 2I cap प्लस 4J cap प्लस 6K cap. ए बार वेक्टर दिलाय, बी बार वेक्टर दिलेला आहे. ओके, आता एक दिलेले वेक्टर्स अगोदर लिहून घेऊया. गिव्हन दिलेले दोन वेक्टर्स लिहून घेऊया आपण. गिव्हन वेक्टर्स ए बार आणि बी बार. फाइंड काय करायला सांगितले? फाइंड द क्रॉस प्रोडक्ट म्हटलेलं आहे अगोदर बाळांनो. क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काढायला सांगितलंय. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे थोडक्यात वेक्टर प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार. काय फॉर्म्युला दिलाय मी बाळांनो? ए बार क्रॉस बी बार काढायचं असेल तर काय? डिटर्मिनंट फर्स्ट रोला आय जे के, थर्ड सेकंड रोला वेक्टर ए बार मधील आय जे के चे कोएफिशिएंट 1 1 -1 आणि थर्ड रोला वेक्टर बी बार मधील आय जे के चे कोएफिशिएंट 2 4 6. मग 3/3 चा डिटर्मिनंट सोडवूया. आय कॅप इंटू काय करणार? डायरेक्ट सोडूया आता. 1 × 6 फर्स्ट रो सोडायचा, फर्स्ट कॉलम सोडायचा, राहिलेल्या इलेमेंटचा डिटर्मिनंट. मग आय कॅप इंटू हा फर्स्ट रो मध्ये आहे, फर्स्ट कॉलम मध्ये आहे. आय कॅप इंटू 1 × 6 6 मायनस 4 × -1 -4 आणि हा मायनस प्लस 4 मायनस सेकंड इलेमेंट जे कॅप इंटू त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 6 मायनस 2 × -1 -2 आणि हा मायनस प्लस 2 प्लस के कॅप इंटू ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 4 मायनस ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2. किती येते बघा? 6 + 4 10 × आय कॅप. 6 + 2 8 -8 जे कॅप आणि 4 - 2 2 + 2 के कॅप. हा झाला तुमचा ए बार क्रॉस बी बार. आलाय का? चेक करा रे. आलाय का? 10 आय कॅप -8 जे कॅप प्लस 2 के कॅप बाळानो. ओके, पुढे काय सांगितलं तुम्हाला? व्हेरीफाय दॅट इट इज ऑर्थोगोनल टू बोथ ए बार आणि बी बार. ए बार क्रॉस बी बार जो वेक्टर काढलाय तो मग लक्ष द्या. हा ए बार वेक्टर आहे, हा बी बार वेक्टर आहे. ए बार बी बार. आपण दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट काढला तर सांगताना सांगितले की तो जो क्रॉस प्रोडक्ट असतो तो दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असतोच. सांगितले का? डेफिनेशन दिले ना आपण वरती. रिमार्क सांगितलं होतं का मी? ए बार आणि बी बारचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला तो जो थर्ड वेक्टर येतो तो ह्या दोन्हीला परपेंडिक्युलर असतो. परपेंडिक्युलर असतो म्हणजेच ऑर्थोगोनल असतोच. आणि तो येतोय का चेक करायचा आहे. मग आपण पाठीमागच्या एक्सरसाइज मध्ये दोन वेक्टर ऑर्थोगोनल कधी असतात रे? त्यांचा डॉट प्रोडक्ट 0. त्यांचा डॉट प्रोडक्ट जर 0 येत असेल तर दिलेले दोन वेक्टर ऑर्थोगोनल असतात. मग आपल्याला कोण चेक करायचा आहे? तर ए बार क्रॉस बी बार एक वेक्टर आलाय, त्याचा डॉट प्रोडक्ट ए बार बरोबर घ्यायचा अगोदर. तो 0 आला तर हा वेक्टर ए बारला ऑर्थोगोनल झाला. तसंच ए बार क्रॉस बी बारचा डॉट प्रोडक्ट बी बार बरोबर घ्यायचा. तो जर 0 आला तरी ते दोन वेक्टर काय झाले? ऑर्थोगोनल. मग आता फर्स्ट काढायला घेऊया. ए बार क्रॉस बी बार आलेला वेक्टर हा एक वेक्टरच येतो, त्या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट ए बार बरोबर घेऊया. घ्या मग आता बघा. ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार इज इक्वल टू, अगोदर ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू टाकतोय मी. काय आले बघा? 10 आय कॅप -8 जे कॅप प्लस 2 के कॅप डॉट ए बार वेक्टर कोणता आहे बघा? आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. आता ह्या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट आहे बाळांनो. डॉट प्रोडक्टची डेफिनेशन वापरली पाहिजे.
डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय सांगते आहे? आय कॅपचा कोएफिशियंटचा मल्टिप्लिकेशन प्लस जे कॅपचा कोएफिशियंट प्लस के कॅपचा कोएफिशियंट. किती आहे बघा? 10 into 1 प्लस -8 into 1 प्लस 2 into -1 10 -8 -2 किती आलं उत्तर? हे 0 येते का? ए बार क्रॉस बी बारचा डॉट प्रोडक्ट ए बार बरोबर. ओके, म्हणजे ए बार क्रॉस बी बार हा ए बारला काय झाला? दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 येत असेल तर ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात किंवा ऑर्थोगोनल असतात. म्हणजे ए बार क्रॉस बी बार हा ए बारला ऑर्थोगोनल झाला. तसाच बी बारला चेक करा. नेक्स्ट, ए बार क्रॉस बी बार चा डॉट प्रोडक्ट आता बी बार बरोबर घेऊया. बघा आता ए बार क्रॉस बी बार आपण काय काढले? 10 आय कॅप -8 जे कॅप प्लस 2 के कॅप डॉट बी बार काय बघा? 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 6 के कॅप. बघा काय ना डॉट प्रोडक्टला 10 into 2 प्लस -8 into 4 प्लस 2 into 6 20 - 32 प्लस 12 32 - 32 उत्तर आलं 0. येते का 0? ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार 0 येते का रे? काय लिहिणार? ए बार क्रॉस बी बार इज ऑर्थोगोनल टू बोथ ए बार अँड बी बार. म्हणजे आपण तो दिलेला रिमार्क आहे तो प्रूव्ह झाला या ठिकाणी. चालेल का रे सोडवून? कसा करे प्रांजल, निकम? झाले. ठीक, डोक्यात राहील का? दोन वेक्टर्स असतील ए बार आणि बी बार, दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट हा थर्ड वेक्टर असतो आणि तो जो क्रॉस प्रोडक्ट येतो तो नेहमी काय येतो? ह्या दोन्हीला काय? परपेंडिक्युलर. डोक्यात ठेवा, ह्या दोन वेक्टरला तो परपेंडिक्युलर असतो. क्वेश्चन नंबर 2, find all the vectors of magnitude. Find all the vectors of magnitude 10 root 3. 10 times root 3 that are perpendicular to the plane of, that are perpendicular to the plane of I cap plus 2 j cap plus k cap. I cap plus 2 j cap plus k cap and minus I cap plus 3 j cap plus 4 k cap. कसं सोडवायचं रे बाळांनो? काय सांगितले तुम्हाला? फाइंड ऑल द वेक्टर्स ऑफ मॅग्नेट्यूड 10 root 3. समोर लक्ष द्या बाळांनो. Find all the vectors of magnitude 10 root 3 that are perpendicular to the plane of vectors. हा एक वेक्टर दिलाय, हा एक वेक्टर आहे, हा ए बार वेक्टर आहे, हा बी बार वेक्टर आहे. त्या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. मग तो कोणता वेक्टर असतो रे? परपेंडिक्युलर वेक्टर जो असतो तो कोणता असतो? ए बार क्रॉस बी बार. ओके, ए बार आणि बी बारला तो परपेंडिक्युलर वेक्टर निघणार.
पण ऑल द व्हेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड दिले त्याची बाळवणूक, त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे आपण एक रिझल्ट घेतला होता 3 डायमेन्शनल मध्ये, हा व्हेक्टर आहे AB, याची मॅग्निट्यूड दिलेली असेल समजा R, घेतला होता का मॅग्निट्यूड R किंवा मॅग्निट्यूड ऑफ R बार, आणि याचे डायरेक्शन कोसाइन माहित असतील आपल्याला L M N, तर काय फॉर्म्युला घेतला होता रे बाळांनो? R बार इक्वल टू, आपण वेक्टर काढायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ R बार इंटू R कॅप घेतला होता का रे? हो. घेतलं होतं ना? घेतला होता बाळांनो? हो. मग R कॅप म्हणजेच काय? युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर कसा काढायचा? त्याचे डायरेक्शन कोसाइन वरून युनिट व्हेक्टर लिहिला जातो, किंवा R कॅपचा फॉर्म्युला असते R कॅप इक्वल टू R बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ R बार, तो फॉर्म्युला आहे. आपल्याला अगोदर काय करावं लागेल बघा, A बार क्रॉस B बार काढला पाहिजे, त्याची मॅग्निट्यूड काढली पाहिजे, आणि तो व्हेक्टर अगोदर युनिट व्हेक्टर काढला पाहिजे. लिहा अगोदर दिलेले व्हेक्टर्स लिहून घ्या. लेटस कन्सिडर करूया. लेट A बार किती दिलाय बघा, I कॅप प्लस 2 J कॅप प्लस K कॅप. B बार मायनस I कॅप प्लस 3 J कॅप प्लस 4 K कॅप, हे दोन व्हेक्टर्स दिलेत. ह्या दोन व्हेक्टरला परपेंडिक्युलर व्हेक्टर म्हणजे A बार क्रॉस B बार निघतो. तो व्हेक्टर अगोदर काढूया, A बार क्रॉस B बार. काय डेफिनेशन? A बार क्रॉस B बार काढायचं असेल तर फर्स्ट रोला I J K, सेकंड रोला व्हेक्टर A बार मधील I J K चे कोइफिशियंट्स 1 2 1, थर्ड रोला व्हेक्टर B बार मधील I J K चे कोइफिशियंट -1 3 4. किती येणार? I कॅप इंटू त्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 8 मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 3 मायनस J कॅप इंटू त्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 4 मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -1 आणि हा मायनस +1 प्लस K कॅप इंटू त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 3 मायनस -1 इंटू 2 -2 आणि हा -+2. किती येतोय बघा? 8 - 3 5 I कॅप मायनस 5 J कॅप आणि प्लस 5 K कॅप. हा झाला A बार क्रॉस B बार. समजतंय बघा? A बार क्रॉस B बार काढून घेतला आपण. तो एक वेक्टर आहे, तो आपण M बार ने डिनोट केला समजा. तो लेटेस्ट कन्सिडर M बार डिनोट करूया. A बार क्रॉस B बार इज इक्वल टू 5 I कॅप मायनस 5 J कॅप प्लस 5 K कॅप. हा एक वेक्टरच आला, तो समजा आपण कन्सिडर केला M बार. मग अगोदर त्याची मॅग्निट्यूड काढून घेऊया. मॅग्निट्यूड कशी काढणार आहे बाळांनो? ह्या A बार क्रॉस B बारची मॅग्निट्यूड काढायची मला. मॅग्निट्यूड ऑफ A बार क्रॉस B बार किंवा मॅग्निट्यूड ऑफ M बार काढायचे. मॅग्निट्यूड कशी काढली जाते एखाद्या व्हेक्टरची? काय करायचं? I J K च्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची सम. म्हणजे किती येणार? 5 चा स्क्वेअर प्लस I J K च्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची सम कशामध्ये रे? स्क्वेअर रूट मध्ये. कोण सांगायचं? -5 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. रूट मध्ये 25 प्लस 25 प्लस 25, रूट मध्ये 75, म्हणजे रूट मध्ये 25 इंटू 3 म्हणजे किती आली रे? 5. हे 5√3 येते का? हे झाले मॅग्निट्यूड ऑफ M बार. वेक्टर अगोदर काढला, वेक्टरची मॅग्निट्यूड काढली, त्याच्यावरून आता युनिट वेक्टर काढतोय मी M कॅप किंवा A बार क्रॉस B बारचा कॅप. झालं का रे बाळांनो? हे मॅग्निट्यूड ऑफ M बार काढून झाले का? हो. नेक्स्ट लाईनला देअरफॉर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू A बार अँड B बार. बघा बाळांनो,
हा ए बार हा बी बार ह्याला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर असते एन कॅप. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार इज गिव्हन बाय. काय असणार त्याचा युनिट वेक्टर काढायचा असेल, यम कॅप काढायचा असेल तर फॉर्म्युला काय असणार, यम बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ यम बार. एखाद्या वेक्टरचा युनिट वेक्टर अगोदर काढावा लागतो आणि युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे यम बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ यम बार. यम बार किती आहे बघा, 5 आय कॅप मायनस 5 जे कॅप प्लस 5 के कॅप डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ यम बार आहे 5√3. काय होईल, न्यूमरेटर मधून 5 कॉमन काढून कॅन्सल करून टाकूया. राहिला किती, आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप डिवायडेड बाय √3. हा झाला यम कॅप युनिट वेक्टर. ए बार आणि बी बारला जो वेक्टर काढलाय परपेंडिक्युलर त्याचा युनिट वेक्टर मी काढून घेतला यम कॅप. झालं का रे, निकम झालं का? हो सर. मग आता एम कॅप काढल्यानंतर तो वेक्टर काढायचा, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड माहिती आहे आणि युनिट वेक्टर माहिती आहे. मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टर फॉर्म्युला ना वेक्टर काढण्याचा, बरोबर आहे का? द्या मग नेक्स्ट लाईनला वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड. देअरफॉर वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड, त्यांनी मॅग्निट्यूड किती दिले बघा, 10√3 that are perpendicular, 10√3 that are perpendicular to A bar and B bar are, त्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर काढण्याचा यम बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निट्यूड ऑफ यम बार. तो वेक्टर काय असेल ते मॅग्निट्यूड 10√3 प्लस और मायनस इंटू हा यम कॅप लिहून घ्या मग, प्लस और मायनस 10√3 इंटू यम कॅप काय असेल तो, काय यम कॅप आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप डिवायडेड बाय √3. √3 ला √3 कॅन्सल करा, प्लस और मायनस 10 इंटू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. हे तुमचं फायनल उत्तर आहे. समजलं का रे? त्याचाही समजा बा. हो सर. अपूर्वा, श्रुती शिंदे, समजतंय का? हो सर. करण, हो सर. एक्झाम्पल नंबर 3 घ्या. यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार वेक्टरची ऍडिशन दिली आहे. इफ यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार इज इक्वल टू 0 बार, म्हणजे 0 वेक्टर आहे. त्या 3 वेक्टरची ऍडिशन 0 वेक्टर इथे. तर शो दॅट काय म्हणते बघा, शो दॅट यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू V bar cross W bar is equal to W bar cross U bar. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा आता कसं प्रूव्ह करता येईल बाळांनो. इव्हन काय दिले आपल्याला, U बार प्लस V बार प्लस W बार इज इक्वल टू 0. 3 वेक्टरचे ऍडिशन हे 0 वेक्टर दिलेले. आणि प्रूव्ह काय करायला सांगितले, यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू डब्ल्यू बार क्रॉस यू बार आहे. कसं प्रूव्ह करतोय बघा बाळांनो, त्याच दिलेल्या दोन्ही साईडला मी व्ही बार न क्रॉस प्रोडक्ट घेतोय. बघा असं केलं तर चालतंय बघा, यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार त्याचा क्रॉस प्रोडक्ट व्ही बार बरोबर घेतलाय. ह्या साईडला पण 0 बार क्रॉस व्ही बार, दोन्ही साईडला मी व्ही बार न क्रॉस प्रोडक्ट घेतोय. काय फरक पडणार आहे का इक्वेशनला?
पडणार आहे का रे? दोन्ही साईडला व्हेक्टरनं मल्टिप्लाय केले काय फरक पडतोय का? नाही. नाही. मग आता इकडे क्रॉस व्ही बार घेतला, इकडे क्रॉस व्ही बार घेतला. मग आता व्ही बारचा क्रॉस या बरोबर घ्यायचा आहे. मग व्ही बार क्रॉस यू बार लिहिणार का यू बार क्रॉस व्ही बार लिहिणार तुम्ही? राईट डिस्ट्रीब्युटिव्ह आहे तो यू बार क्रॉस व्ही बार, यू बारचा क्रॉस प्रोडक्ट व्ही बार बरोबर प्लस व्ही बार क्रॉस व्ही बार प्लस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू दोन वेक्टर पैकी एक जरी वेक्टर 0 असेल तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट 0च येतो, डॉट प्रोडक्ट पण 0च येतो, पण तो 0 झाला. मग आता बाळांनो यू बार क्रॉस व्ही बार प्लस व्ही बार क्रॉस व्ही बार किती रे? दोन वेक्टर सेम असतील, कोलिनियर असतील, पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट किती असतो? अरे आय कॅप क्रॉस आय कॅप 0 दाखवलं नाही का रे? 0 प्लस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू 0. म्हणजे किती झालं बघा? यू बार क्रॉस व्ही बार प्लस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू 0. मग आपल्याला यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू हा प्लस वेक्टर त्या साईडला घेतला तर मायनस डब्ल्यू बार क्रॉस व्ही बार लिहिता येईल. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल का बघा बर? यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू, मला हे मायनस काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल रे? व्ही बार बरोबर, मायनस काढायचं तर व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार लिहावं लागेल. ह्याला इक्वेशन नंबर 1 देते. बघा काय प्रूव्ह झालं बघा? यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार प्रूव्ह झालं का रे बाळांनो? हे दोन प्रूव्ह झाले का? काय झालंय दिसते का नाही तुम्हाला? अरे दिसते का नाही? यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार आले का? हे दोन प्रूव्ह झाले का इथं? हो. आता राहिला फक्त डब्ल्यू बार क्रॉस यू बार. आता सेम ह्याच पहिल्या इक्वेशनला ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या वाटलं असेल तिथं 2 द्या. सेम इक्वेशन 1 ला परत आता यू बार न मल्टिप्लाय करून घेऊ दोन्ही साईडला, क्रॉस प्रोडक्ट घेऊ यू बार. सिमिलरली मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 काय बघा? यू बार प्लस व्ही बार प्लस डब्ल्यू बार आहे, त्याचाच क्रॉस प्रोडक्ट आता इथे व्ही बार न मल्टिप्लाय केलं तर आता यू बार न मल्टिप्लाय करतोय इज इक्वल टू 0 बार क्रॉस यू बार. करताय का आता मल्टिप्लिकेशन? काय ते चेक करा, लिहून घ्या पटकन. यू बार क्रॉस यू बार, व्ही बार क्रॉस यू बार, डब्ल्यू बार क्रॉस यू बार इज इक्वल टू 0. यू बार क्रॉस यू बार 0 प्लस व्ही बार क्रॉस यू बार प्लस डब्ल्यू बार क्रॉस यू बार इक्वल टू 0. मग डब्ल्यू बार क्रॉस यू बार एका साईडला ठेवतोय आणि ह्या साईडला मायनस व्ही बार क्रॉस यू बार, म्हणजे डब्ल्यू बार क्रॉस यू बार इज इक्वल टू मायनस मायनस काढायचं प्लस करायचं असेल तर यू बार क्रॉस व्ही बार. त्याला इक्वेशन नंबर 3 बघा. आता इक्वेशन 3 इक्वेशन 2 यू बार क्रॉस व्ही बार ची व्हॅल्यू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार आणि डब्ल्यू बार क्रॉस यू बार लिहिता येते, म्हणजे ते हाय असं लिहून घेता येईल. फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 नुसार यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू डब्ल्यू बार क्रॉस यू बार. समजलं का बघा? समजलं का रे बाळांनो? एक्झाम्पल नंबर 3 झालंय का? झाले सर. फ्रॉम इक्वेशन 2 and 3 जे काय असेल ते लिहून घ्यायचं. यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार इज इक्वल टू डब्ल्यू बार क्रॉस यू बार. नेक्स्ट एग्जांपल घ्या. इफ ए बार इक्वल टू इफ ए बार वेक्टर ए बार 3 i cap minus j cap plus 2 k cap b bar equal to 2 i cap
प्लस जे कॅप minus k cap and C bar equal to I cap minus 2 j cap plus 2 k cap. Find काय फाइंड करायचं सांगितलं बघा, A bar क्रॉस B bar त्याचाच क्रॉस प्रोडक्ट C bar बरोबर घ्यायला सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं बघा, अँड A bar क्रॉस B bar क्रॉस C bar ब्रॅकेट मध्ये. अगोदर A bar क्रॉस B bar काढायचा आहे, त्या आलेल्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट C bar बरोबर घ्यायचा आहे. तसंच B bar क्रॉस C bar काढायचा आहे, त्याचा क्रॉस प्रोडक्ट A bar बरोबर घ्यायचा आहे. आणि शेवटी चेक करायचं आहे हे दोन्ही इक्वल आहेत का नॉट इक्वल आहेत. ऑल्सो शो दॅट A bar क्रॉस B bar क्रॉस C bar not equal to A bar क्रॉस B bar क्रॉस C bar. असोसिएटिव्ह लॉ एक्झिस्ट नाही. झालं का एक्झाम्पल लिहून? एक्झाम्पल लिहून झाले का रे? हो. अगोदर दिलेले वेक्टर्स लिहून घ्या. गिव्हन A बार लिहून घ्या, B बार लिहून घ्या, C बार लिहून घ्या. वेक्टर A बार काय असेल तो लिहा, B बार काय असेल तो लिहा, C बार काय असेल तो लिहा. लिहून घेतला A बार B बार C बार. वेक्टर A बार लिहून घेतला, B बार लिहून घेतला, C बार लिहून घेतला. आता एक एक काढायला चालू करूया. अगोदर A बार क्रॉस B बार काढतोय मी. बघा बाळांनो, A बार क्रॉस B बार इज इक्वल टू, कसा सोडवायचा क्रॉस प्रोडक्ट मी सांगितलं तुम्हाला. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा घ्यायचा. डिटर्मिनंट फर्स्ट रोला I J K, सेकंड रोला वेक्टर A बार मधील I J K चे कोएफिशिएंट 3 - 1 2, आणि थर्ड रोला वेक्टर B बार मधील I J K चे कोएफिशिएंट 2 1 -1. 3/3 चा डिटर्मिनंट सोडवत असताना स्टार्ट करायचा I कॅप इंटू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2 मायनस जे कॅप इंटू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन -3 मायनस 2 × 2 4 प्लस के कॅप इंटू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 3 मायनस या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन -2 आणि हा मायनस +2. किती येते रे? -1 -2 -1 -1 इंटू I कॅप मायनस I कॅप -3 -4 -7 मायनस +7 जे कॅप +5 के कॅप. येते का रे? A बार क्रॉस B बार. आला का A बार क्रॉस B बार? हा तुमचा A बार क्रॉस B बार एक वेक्टर आला, त्याच वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला C बार बरोबर घ्यायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला काढायचा आहे A बार क्रॉस B बार जो आलाय त्याचाच क्रॉस प्रोडक्ट C बार बरोबर. काय प्रूव्ह करायला सांगितले? A बार क्रॉस B बार त्याचा क्रॉस C बरोबर काढा. तसंच काय काढायला सांगितले? A बार क्रॉस B बार क्रॉस C बार काढा आणि चेक करायचंय. किती आला रे A बार क्रॉस B बार? आता दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेत असताना फर्स्ट रो I J K, सेकंड रोला वेक्टर A बार क्रॉस B बार जो आलेला आहे त्याच्यामधील I J K चे कोएफिशिएंट -1 7 5 -1 7 5, आणि आता C बार मधील I J K चे कोएफिशिएंट 1 - 2 2 1 - 2 2. बघा I कॅप इंटू त्या दोन्ही मल्टिप्लिकेशन 14 -10 आणि हा मायनस +10 मायनस जे कॅप इंटू -2 -5 प्लस के कॅप इंटू 2 - 7.
24 I cap प्लस 7 J cap मायनस 5 K cap. येते का रे? बघा बरं, चेक करा बाळानो. हो. आवाज येतोय का माझा? त्याचाही आवाज येतोय का रे? येतोय सर हो. आवाज. बघा, ए बार क्रॉस बी बार त्याचाच क्रॉस प्रोडक्ट सी बार बरोबर हा आलाय का? चेक करा. 24 I कॅप प्लस 7 J कॅप मायनस 5 K कॅप आलाय का? याला इक्वेशन नंबर 1 द्या. आलाय का रे बाळानो? का चुकलाय? हो आलंय. आता ए बार क्रॉस बी बारचा क्रॉस प्रोडक्ट मी सी बार बरोबर घेतला. आता हे सेकंड सोडवायसाठी अगोदर बी बार क्रॉस सी बार काढला पाहिजे. काढूया आता. बी बार क्रॉस सी बार. बी बार आणि सी बारचा आता क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. फर्स्ट रोला आय जे के हाय असा. सेकंड रोला वेक्टर बी बार मधील आय जे के चे कोइफिशियंट 2 1 -1 2 1 -1 आणि थर्ड रोला वेक्टर सी बार मधील आय जे के चे कोइफिशियंट 1 -2 2 आय कॅप इंटू 1 × 2 2 मायनस -2 × -1 +2 आणि हा मायनस हा असंच राहणार मग तर 2 मायनस जे कॅप इंटू 4 + 1 प्लस के कॅप इंटू -4 -1 0 I कॅप -5 J कॅप -5 K कॅप. हा बी बार क्रॉस सी बार येतोय का? चेक करा तुमचा. बी बार क्रॉस सी बार येतोय 0 I कॅप -5 J कॅप -5 K कॅप. हा झाला बी बार क्रॉस सी बार. आता त्याच्याबरोबर ए बारचा क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार मला आता करायचंय. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. फर्स्ट रोला आय जे के, सेकंड रोला वेक्टर ए बार मधील आय जे के चे कोइफिशियंट 3 -1 2 3 -1 2 आणि थर्ड रोला बी बार क्रॉस सी बार जो वेक्टर काढलाय त्याच्यामधील आय जे के चे कोइफिशियंट 0 -5 -5. जय तांबोळे आलाय का रे? तांबोळे आय कॅप इंटू त्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन 5 मायनस -5 × 2 -10 आणि हा मायनस +10 मायनस जे कॅप इंटू -15 -0 प्लस के कॅप इंटू -15 -0 15 I कॅप प्लस 15 J कॅप -15 K कॅप. हा झाला तुमचा ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. त्याला इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वल येतात का रे? नाही. तेच मग फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेट मध्ये क्रॉस सी बार नॉट इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. पुढचं केमिस्ट्री लेक्चर होणार आहे. नेक्स्ट लेक्चरला हा पॉइंट संपून टाकूया.